जय शिवराय मित्रांनो मित्रांनो दिनांक 20 जून 2026 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता वितरित झालाय आणि हा हप्ता वितरित केला जात असतानाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा थकीत असलेला हप्ता वितरित केला जाणार का असा एक प्रश्न सातत्याने शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केला जातोय आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती हा हप्ता येणार का येणार तर कधी येऊ शकतो याच्या संदर्भातील काय अपडेट आहे हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो नमो शेतकरीचा हप्ता जो डिसेंबर ते मार्च 2026 या कालावधीसाठीचा एक हप्ता बाकी आहे जो 13 मार्चला पीएम किसानचा हप्ता वितरित केला जात असतानाच वितरित होणं अपेक्षित होतं परंतु तो हप्ता वितरित झाला नाही तो हप्ता प्रलंबित पडला आणि आता याच्यानंतर एप्रिल ते जुलै याचा दुसरा हप्ता देखील नमो शेतकरीचा प्रतीक्षित आहे आणि या पार्श्वभूमीवरती दोन्ही हप्ते एकत्रित दिले जात आहेत का किंवा हा नमो शेतकरीचा हप्ता या पीएम किसानच्या हप्त्याबरोबर दिला जातोय का याची प्रतीक्षा साहजिकच शेतकऱ्यांना लागलेली आहे मित्रांनो आज याचा जीआर येऊ शकतो याचा निधी उपलब्ध केला जाईल उद्या वितरित केला जाईल अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या शक्यता वर्तवल्या जात होत्या परंतु या पूर्ण शक्यतांना आता पूर्ण विराम मिळालेला आहे मित्रांनो नवीन जे अपडेट येते अपडेटनुसार हा नमो शेतकरीचा प्रलंबित असलेला हप्ता 1 जुलै रोजी वितरित केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते मित्रांनो पूर्वी हा हप्ता 6 किंवा 8 जुलैला वितरित केला जाईल अशा प्रकारे सांगण्यात येत होतं परंतु आता 1 जुलै हा कृषी दिन असल्यामुळे राज्यात हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच्यामध्ये 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेले आहे अशा जवळजवळ 81 शेतकऱ्यांनी 10 कर्मचारी अशा एकंदरीत 91 व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि याच राज्यात दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण सुद्धा 1 जुलै 2026 रोजी होण्याची शक्यता आहे आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या थकीत असलेल्या हप्त्याचे वितरण केलं जाऊ शकतं अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत आणि याच्या संदर्भात अधिकृत असा अपडेट कृषी विभागाच्या माध्यमातून दिला जाईल याच्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे वितरण केलं जाईल कारण जनरल प्रवर्ग एससी प्रवर्ग आणि एसटी प्रवर्ग या तीनही प्रवर्गाची वेगवेगळी लेखाशीर्ष निर्मिती केलेली आहेत आणि या तीनही लेखाशीर्षाच्या अंतर्गत या योजनेसाठीचा निधी वितरित करून हा जो काही पुढचा हप्ता आहे हा वितरित केला जाणार आहे एकंदरीत आता 2 हप्ते प्रतीक्षित आहेत शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात रोष आहे मोठ्या प्रमाणात याच्या संदर्भात मागणी केली जाते आणि आता जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या मागण्या आहेत याच्यामध्ये नमो शेतकरीच्या वितरणाची देखील मागणी केली जाते सरकारच्या माध्यमातून या योजनेची मोठ्या प्रमाणात केली जाते परंतु पहिल्याचं वितरण वेळेवरती केलं जात नाही तर मित्रांनो सध्या आलेले हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातील एक मोठ संदर्भातील असा